नाही धरता. जे जे कर्म केले हातून केले तशेवर, कुणाचे कुणाची. शेवटच्या चरणामध्ये खूप गोड सांगितलं, अमर आहे रूप तुझे, तुला झाला ब्रह्म. सद्गुरूचे पाय धर सत्य कळेल ब्रह्म. दुनिया दास सांगे अभ्यास चिकाटीने कर, कुणाचे गणगोत्राची प्रभू. जे जे कर्म केले आणि केले तसे भर. महाराज जसं वागाल तसं इतकंच भोगावं लागते, ना इलाज असतो भोगून मोकळं व्हावं लागते. जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती. जैसी जैसी कर्मरेषा तैशे तैशे होणे सहसा. महाराज काय सांगतात, जे आपल्या नशिबामध्ये लिहिलंय ना, नको म्हणलं तरी भोगून मोकळं व्हावं लागते. कोणाला चुकलेलं नाही भोग, चांगल्या चांगल्याला सोडलं नाही. एवढा राम देव होता, अवतारी पुरुष होता, पण नाईलाज असतो 14 वर्ष वनवास भोगून मोकळच व्हावं लागलंय. व्हावं लागलंय. महाराज भगवान श्रीकृष्ण झाले, देव होते, त्याला काय डायरेक्ट जाता आलं नसतं वैकुंठाला. त्याच्या पायाला बी जाऊन बाण लागलं. हे काय होय, नशिबाचं भोग होय. दत्ता प्रभू असंच काय झालं महाराज, लाडक्याचे 2 माणसं गेले. इथं तुम्हाला तालुका कोणता जवळ आहे? कंधार. नायगावला गेले महाराज. लाडक्याचे 2 माणसं बाजाराला गेले आणि बाजाराच्या गेल्याच्या नंतर बाजार वगैरे सगळं झालं आणि बाजार झालं. एक दुसऱ्याला म्हणते, का रे भूक लागली, पैसे आहेत का? त्यानं मला बाजार झालाय, लई पोटभर खायासारखं काही पैसे नाही, तात्पुरतं आपल्याला नाश्ता करता येते एवढे पैसे हातात. महाराज त्याला जवळच एक हॉटेल दिसलं. हॉटेलमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर महाराज त्या हॉटेलमध्ये 2 दरवाजे लागले. एक लागलं व्हेजचं, दुसरं लागलं नॉन व्हेजचं. त्याने म्हणले नॉनव्हेज खायासारखे पैसे नाहीत, व्हेजचा दरवाजा धरून मध्ये गेले. महाराज मध्ये गेल्याबरोबर अजून 2 दरवाजे लागले. व्हेज मध्ये 2 प्रकार, एक झुणका भाकर आणि एक मिष्टान्नाचा दरवाजा लागला. त्याने म्हणले गोड खायासारखे पैसे नाहीत, आपल्याला शुगर झाले, झुणका भाकरीचा रस्ता धरून मध्ये गेले. महाराज झुणका भाकरीचा रस्ता धरून मध्ये गेले. गेल्याबरोबर अजून 2 दरवाजे लागले. ते म्हणले बापो हॉटेल नंबर 1चं दिसालय. एक लागलं एसी, दुसरं लागलं नॉन एसी. त्यानं म्हणले एसी मध्ये बसून खायासारखं आपल्याजवळ पैसे नाहीत, आपल्याला पोट भरायचं आहे हिवाळ्याच्या दिवसात, एसी मध्ये काय करायचं आहे. महाराज ते नॉन एसीचा दरवाजा धरून मधात गेले. नॉन एसीच्या मध्ये गेल्यावर अजून 2 दरवाजे लागले. एक लागलं नगदी आणि दुसरं लागलं उदारी. तेव्हा मात्र त्याने विचारच केला, कोण दिले रे? म्हणले नगदी देऊन घेऊन कोणी मेले. उदारीचा रस्ता धरून महाराज मध्ये गेले. असं गेले उदारीनं बाहेरच काढून गेले. बापरे म्हणला काय हॉटेलवाले हुशार आहे. महाराज काय हुशार म्हणतात. बाहेर निघाले तर काय बघतात अजून एक हॉटेल. या या राम राम, बसा खा राम राम. तुम्ही खायचे ते तुम्ही खा, तुमचा बिल तुमचं नातू दे. हे बरं आहे म्हणजे अजून आपले लग्न व्हायचे, आता लग्न झाल्यावर आपले पोरं तेच पोर. हे बरं आहे म्हणला, नातू द्यायची प्रथा आहे. महाराज गेले, नंबर 1 पोटभर जेवण केले, 700-800 रुपयाचं बिल केले, बाहेर निघून जाऊ लागले. जाता जाता महाराज त्या वेटरनं घंटी वाजली. घंटी वाजल्याबरोबर यानं त्याच्याकडे बघितलं की हो काय होय, काय नाही, तुम्ही जेवलेलं पिलं मूर्खा, बिल मागतोस, नातूकडून घ्यायची प्रथा आहे, थोडा तरी लाज ठेव. त्यानं म्हणला तुमचं बिल नवर बापू, तुमच्या आज्याची बिल होय तुम्हाला द्यावं लागतं.
महाराज जे जे लिहिले संचिती कल्पांते येईन बक्कळ प्रयत्न केला उदारी जेवण जेव्हा पैसे निघाशी जेव्हा पण काय करता नशिबामध्ये पैसे द्यायचंच लिहिलं होतं दत्ता प्रभू दत्ता म्हणून तुम्हाला सांगतो नशिबाला दोष द्यायचं नाही आपले कर्म चांगले करायचं बऱ्याच जणांना वाटायलंय माय माझी वय बहीण माझी वय पण कोणी कोणाचंच नव आपापलं स्वार्थ बघतात अभंगाच्या माता पिता बंधू सुतानी कांता 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 माता पिता निवडले तुम्ही म्हणशाल महाराज उशीर झालता थोडं कमी तरी निवडाव की नाही नाही महाराज आम्ही माणसं बघून ओळखीता गाव कसा आहे आपल्या रमेश पाटलाला माहित आहे बऱ्याच दिवसापासून सोबत होतं महाराज चिखलीला भेट झाली किक्कीला भेट झाली अजून वाक्याला भेट झाली इथं बी हातच बऱ्याच ठिकाणी भेट झाली महाराज नंबर 1 चे गायक खातं काही बघायचं काम नाही एकटाच बाबा सगळ्याला सांभाळून येते काही पैसे बी द्यायचं काम नाही म्हणा म्हणजे तेवढं घेते मानही नाही अपमानही नाही तेच होय मला खरा परमार्थ करणारा तोच आहे महाराज काय सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये माता पिता बंधू सूत आणि कांता आपुल्या स्वार्था लक्षतात माय बाप बायको पोरग हे सगळे काय करतात आपापल्या स्वार्थाचं बघतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आपुल्या स्वार्थाचे द्वारा पुत्र समोरच्या चरणात काय सांगितलं इच्छान पुरविता स्वान चौथाळ इच्छान पुरविता स्वान चौथाळ इच्छान पुरविता श्वान चौथाळती लुंकुणी न पाही
पोरं तर लय आगाव निघाले. काय आणून देणार गेल तर बापाच्या तोंडाकडे बी बघणार चलेत म्हणालो. कारण बोरवाला बाप इकडे येते यायला तयार नाही. बारा कोस लांब पडून चाललंय. महाराज पोराला दिलं तर बरं वाटालंय, बायकोला सोनं केलं तर बरं वाटालंय, साडी केलं तर बरं वाटालंय. हो, ज्याचं त्याला आणून दिलं तर बरं वाटालंय, नाहीतर तोंडाकडे कोणी बघणार चाललंय. दत्ता प्रभू सांगतो महाराज, एक माणूस असंच तुमच्यासारखं कीर्तनामध्ये येऊन बसलं आणि बसल्याच्या नंतर एक संन्यासी महाराज कीर्तनामधून सांगू लागलं कोणी कोणाचं नव्ह, कोणी कोणाचं नव्ह. आणि महाराज त्या माणसाला बसल्या जागी राग येऊ लागला. तुम्हाला याला काय म्हणालो बसल्या जागी खाली? महाराज त्याला राग. महाराज बसले आणि सगळे दर्शन घ्यायला येऊ लागले आणि येत असताना ते बी आलं. 20 रुपयाची नोट दिली, फाटलेली लाल जुनी. आणि महाराज ते महाराजाला बाजूला नेलं. तुम्ही म्हणाल्या कोणी कोणाचं नव्ह, कोणी कोणाचं नव्ह, पण तुम्हाला सांगतो महाराज, मी आता 12 वाजलेत, घरी जाजेपर्यंत अजून कोणी जेवलेलं नाही म्हणून सांगालो बघा म्हणला तुम्हाला. महाराज मला बरं 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 ऐकून घेतला. माझं घरचेच लई प्रेम आहे, पोरा बाळाचं लई प्रेम आहे माझ्यावर. तर मला बरं झालं. मग काय नाही, तुम्ही कीर्तनामध्ये सांगू लागल्या बघा कोणी कोणाचं नव्ह, तुमचं चुकलंय बघा म्हणला त्याला. महाराज त्याला सांगला आता काय कर म्हणला, घरी जाऊन तुला जेवायचं आहे ना? हो महाराज, आता गेल्या गेल्या ताट मांडते म्हणला बायकोन, आता जेवायला बसायचं आहे. बरं बरं गेला महाराज. त्याला जात असताना सांगितलं घरी जाय, जेवता जेवता उचकी लागल्यासारखं कर आणि जागेवर लांब होय म्हणला. मी महाराज ते गेलं. नंबर 1 पाठ मांडलेलं होतं. बसलं जेवायला महाराज. त्याच्यामध्ये पुरी भाजी पापड, हो जिलेबी, गुलाबजाम, बासुंदी. तुम्ही म्हणशाल महाराज डबल भूक लागली हो. महाराज असं पदार्थ त्याच्या ताटामध्ये. बसलं जेवायला, पुरी तोडली, शिरा घास घेतला, उचकी लागल्यासारखं केलं, पडलं लांब. महाराज पडल्याबरोबर बायको येऊन बघाली तर काय महाराज नाकापाशी हात लावली, श्वास चालू नाही, काही चालू नाही. महाराजांना कुठली सांगितली होती, जवळ आलं नाक वडून धरायचं मला, श्वास हवा बाहेर जाता कामा नाही, छाती हलवायचं नाही, काहीच करायचं नाही, पोट हलवायचं नाही, लांब पडायचं मला, जसं की साप चावलंय तुला. थंडगार. महाराज ते पडलं. पडल्याबरोबर महाराज त्याला भीतीला बसले की हो बसले महाराज. असं आवळून त्याला बांधले मनशात त्या खुट्ट्याला. बांधतात की आवळूनच बांधतात. ते जरी मेलं नसलं तरी फाशीने मरवते डबल. महाराज त्याला बांधलं आणि बांधल्याच्या नंतर आता काय करते बिचारा, तसंच बसलं. महाराजांना सांगितलं होतं. महाराज ते मेल्याबरोबर सगळेजण रडायला चालू केले. आमचा लय चांगला होता नवरा, असं होता तसं होता, बायको रडू लागली, बाप रडू लागला, आमचं पोरग लई चांगलं होतं, आता आम्हाला कोण पोशील, आमची शेतीवाडी कोण बघल, असं रडू लागले महाराज. तेवढ्यामध्ये ते गोसावी महाराज आले. झालं कीर्तन झालं आणि ते महाराज आले. आणि आल्याबरोबर महाराज ते महाराज बसले थोड्या वेळ खाली. त्याने म्हणजे बापू जवळचा असेल कोणतरी, महाराज आले बघायला. महाराज बसले 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 महाराज लईच रडू लागले. आता घरचे काय करतील. महाराज उठले. त्याने उठून अशी घोषणा केली, ऐका हो तुम्ही लई रडाल्या म्हणला, मला दुःख बघा वाटणं चाललंय, माझ्याजवळ एक औषध आहे बघा. कोणतं? महाराज ते औषध पिलं की तुम्ही मरता आणि ते मेलेलं जिवंत होते म्हणजे झालं. महाराज त्याच्या बायको पशी नेऊन दिलं औषध. पिता काय हो, नवरा मेलाय तुमचा, जिवंत होते बघा, तुम्ही मरता आणि तुमचा नवरा जिवंत होते. ते बायको मोठमोठ्यानं आरडायला सुरुवात केली, आमचा नवरा मेलेले चांगलं झालं, दारू पिऊन दररोज आम्हाला बदडीत गेलाय, मेलेलं बरं झालं, मला त्याला डबल जिवंत करणार. महाराज त्याच्या मनामध्ये जे राग येवला भीतीला बसूनच पाप ते मागे. महाराज बापाजवळ नेलं. बाप म्हणला बायकोला चांगलं बघितला नाही, पोराला चांगलं बघितला नाही, आम्हाला भाकर वाढीत गेलं नाही, मेलेलं बरं झालं, त्याला डबल जीवन करणं का म्हणजे. माई जवळ नेले. माईला म्हणले तुमचं तर पोटचं गोळा होय, पोटचं गोळा तिकडे चुलीत जाऊ द्या. महाराजांना दारू पिऊन सगळं विकून टाकून आम्हालाही बरबाद केलाय आणि स्वतःही बरबाद झालाय महाराज, त्याला डबल जीवन करणं का.
पोरालाही म्हणले, पोर बी तसेच महाराज. ते गडबडीनं हात काढलं आणि ते दस्ती गुंडाळलेली काढलं आणि हुबा टाकलं. काय र म्हणला, तुमच्यासाठी मी जीवाचं रान करालो आणि तुम्ही मी मराव म्हणून चिताल्या. असं म्हणल्याबरोबर त्यानं तेव्हापासून संसाराला हातच जोडला महाराज. त्या महाराजासोबत गेला, अजून घरला झाला नाही. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. म्हणून तुम्हाला सांगतो, संसार तेवढा सोपा नाही. एका ठिकाणी बापूजी पाटील पदामध्ये सांगतात, बैल रडे सुखासाठी, मुळा बाळांचे करून तुटे, इन संसार करेल दुसऱ्या संग, आणि येथे सका नाही कोणी कोणाचा, आनंदा वाचून या जीवाचा, येथे सखा नाही कोणी कोणाचा. म्हणून महाराज, माता कहे पिताजी त मेरा है, पिता कहे बेटाजी त मेरा है, ना माता का ना पिता का, ये तो सिर्फ जन्म देने का नाता है. माय बाप कोणाचे नाहीत महाराज, फक्त जन्म देण्याचं नातं आहे. अजून समोर सांगितलं, बहन कही भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना भाई का ना बहन का, ये तो सिर्फ रक्षाबंधन का नाता है. रक्षाबंधनचं नातं आहे. भाऊ कोणाचं नाही, बहीण कोणाचं नाही. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही रे, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. हो बहीण कुणाची